चला लक्ष द्याल. 16वा लेसन पुन्हा उलट जाऊयात, शेवटून सुरुवात करूयात. शेवटच्या पानावरती ऑयलर्स फॉर्म्युला दिलाय किंवा उलर्स फॉर्म्युला. तुम्ही त्याचा उच्चार ऑयलर असा करावा अशी माझी इच्छा आहे, पण प्रोनन्सिएशन तुम्ही गुगलवरती चेक करू शकतात. ऑयलर्स फॉर्म्युला काय पहा, महत्वाचा आहे. परीक्षेला याच्यावरती MCQ बेस प्रश्न येऊ शकतात. F + V = E + 2. F म्हणजे काय? फेस. फेस म्हणजे पृष्ठभाग. V म्हणजे व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजे सोप्या शब्दात टोक. E म्हणजे एज. एज म्हणजे कडा. आता हा प्रकारचा प्रश्न कसा येईल माहितीये का तुम्हाला? हे सूत्र पाठ पाहिजे. परीक्षेला याच्यातल्या 2 किमती देतील, तिसरी विचारतील. म्हणजे ते आपल्याला F ची किंमत देतील, V ची किंमत देतील, आणि कोणाची शोधावी लागेल? E ची. असं E ची देतील, V ची देतील, काय शोधावी लागेल? F ची. म्हणजे ते असं म्हणतील परीक्षेला, इफ F = 6, V = 8, तर एज काढा. मग आपण सूत्र लिहिणार बरोबर E + 2. 6 + 8 = E + 2. E + 2 हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल, आणि म्हणून एज किती येतील? 12. कळालं का? हा पण लक्षात आली का कन्सेप्ट? बरं. चष्मा कधी लागला मावशी? हा चांगलं. लाज काय वाटायची त्याच्यात? हा ठीक आहे, ठीक. नाही असं काही नाहीये. आता समजा तुला परीक्षेला हे देतील F = 8, E बरोबर देतील 18, तर तुला विचारतील V बरोबर किती? मग तू सूत्र लिहिणार F + V = E + 18, E + 2. F ची किंमत 8, V विचारलाय, E किती आहे? 18. मग 8 + V = 20. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल, मग V बरोबर किती आले? 12. कळलं का? असं काही नाही, कुठल्या पण 2 किमती देतील, तिसरी विचारतील. कन्सेप्ट कळाली का सगळ्यांना? फॉर्म्युला लक्षात ठेव. आता समजा अशा प्रकारचा प्रश्न आहे, पुस्तकात अशा प्रकारचे प्रश्न दिलेत. आता जरा ही इमेज आठवा. हा पिरॅमिड आहे. हा पिरॅमिड आहे. दिसायला जरी असा दिसत असला तरी हा 3D शेप मध्ये. डोळ्यासमोर असा पिरॅमिड आणा. आता याला एकूण किती पृष्ठ असतील? फेस किती असतील याला? 4. हे उभे 3 आणि खालचा एक असेल ना? 4. म्हणजे फेस किती असतील? 4. याला टोक किती आहेत? शिरोबिंदू. याला शिरोबिंदू आहेत 3. 3 का 4? 4. 1 2 3 4. याला शिरोबिंदू आहेत 4. मग 4 + 4 किती झाले? 8. 4 + 4 8 झाले. 2 प्लस आहेत, तिकडे गेल्यावर मायनस होईल. म्हणजे E ची किंमत किती येईल? 6 येईल का? आहेत का याला 6 कडा? 1 2 3 4 5 आणि 6. कळालं का हे सूत्र? नक्की? ठीक आहे. बर, हा फॉर्म्युला कळाला का सगळ्यांना? हो ना? बर. आता रिव्हिजनला जाताना आपण आता उलट चाललोय, म्हणजे असं उलट जाऊयात, थोडी वेगळं अभ्यासाची पद्धत काहीतरी, तेवढं जरा वेगळं वाटेल. 16.2 आधी घेतोय आपण. 16.3 हा सिलेंडर वरती आहे प्रश्न. मराठीत लंबवृत्तचितीवरती आहे. म्हणजे तुमचा डबा, कणकेचा डबा, पोळ्यांचा डबा, असा डबा आहे हा. आता जर आपण या डब्याचा विचार केला तर हा डबा असा असतो की नाही? याला एक वरती फेस असतो आणि एक खालती फेस असतो. एकूण किती फेस असतात याला? 2. आणि असा असतो, बरोबर ना? आठवला का डबा? हो की नाही? मग आता याचा वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग हा कुठल्या आकारात असतो? सर्कल. बरोबर की नाही? सर्कलच्या आकारात आहे. मग एरिया ऑफ सर्कलचं काय सूत्र आहे?
एरिया ऑफ सर्कल चं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कलचं हे बघा, वरचा भाग आणि खालचा भाग एवढाच म्हटलं मी, वरचा आणि खालचा, बरोबर ना. तो सर्कलच्या आकारात असेल की नाही. आता खोचे डबा आठव डोळ्यासमोर आणि मला सांग त्याचा जो उभा भाग आहे, उभा, तो असा कर्वड आहे, वाकडा आहे का फ्लॅट आहे? कर्वड आहे, हो की नाही. तो कर्वड आहे. मग आता त्याच्यासाठी आणखीन एक सूत्र आहे पहा, तिथे दिलंय पहा, कर्वड सरफेस एरिया. कर्वड सरफेस एरिया, मराठीत वक्र पृष्ठफळ, त्याचं सूत्र दिलेलं आहे पहा तिथे. दिसतंय का तुम्हाला? 9 मध्ये दिलंय पहा. वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πrh, हो की नाही. आता खोचे मला असा विचार करून सांगा, जर समजा आपल्याला एकूण एरिया शोधायचा आहे, एकूण, तर एकूण मध्ये काय काय येईल? फक्त तो कर्व का वरचा आणि खालचा पण? एकूण ना. मग फक्त कर्व का वरचा आणि खालचा पण? मग त्याचं सूत्र दिलंय पहा सेपरेट त्यांनी, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया. तर कर्व्ड सरफेस एरियाचं सूत्र दिलंय पहा तिकडे. काय दिलंय? टोटल सरफेस एरियाचं 2πr इन ब्रॅकेट h+r आणि नंतर व्हॉल्यूम पण दिलंय. व्हॉल्यूम म्हणजे मराठीत घनफळ. त्याचं सूत्र दिलंय πr²h. आता जरा सगळ्यांनीच मला विचार करून सांगा, हा जो डबा आहे या डब्यात कणिक भरायची आहे, पाणी भरायचं आहे, आणखीन कुठली पण वस्तू भरायची आहे, तर ती भरल्यानंतर तो डबा फुल आतून घन सॉलिड स्टेट मध्ये जाईल का? मग त्याला म्हणतात व्हॉल्यूम. त्याला काय म्हणतात? व्हॉल्यूम. आणि फक्त बाहेरचा भाग घेतला म्हणजे किती पत्रा लागेल, किती रंग लागेल, किती खर्च येईल, तर त्याला काय घ्यावं लागेल? एरिया, हो की नाही. बरं, आता खोचे प्रश्न बघ पहिला 16.3 मधला क्वेश्चन नंबर 1. तिकडे आपल्याला काय विचारलंय? फाइंड काय? प्रश्न वाचा जगळे. फाइंड काय? नीट वाचा. फक्त फाइंड व्हॉल्यूम एवढंच म्हटलंय. प्रश्न क्रमांक 1, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. घाई करायची नाहीये आपल्याला. त्या पूर्ण प्रश्नांमध्ये काय विचारलंय? व्हॉल्यूम. मग आता मराठीत घनफळ. मग आपण सूत्र लिहिणार घनफळ बरोबर इंग्लिश मध्ये लिहिणार आपण व्हॉल्यूम इज इक्वल टू काय? व्हॉल्यूमचं सूत्र πr²h. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मॅथ्स मध्ये लक्षात ठेवाल, जर परीक्षेला त्यांनी पायची प्राइस दिलेली असेल तर ती वापरायची, नसेल दिलेली तर तुम्हाला मनाला लागेल ती घेऊ शकतात. पण मग आपण कसं ठरवणार? पायच्या किती प्राइसेस आहेत? 2. एक तर तुम्ही ही वापरू शकतात किंवा हे वापरू शकतात. पण मग ठरवायची कशी काय? जर प्रश्नात दिलेल्या प्राइसेस या 7च्या टर्म्स मध्ये असल्या, 7च्या पटीत असल्या, 7च्या पाढ्यात येत असल्या, तर मात्र ही किंमत वापरायची. आणि जर प्रश्नात दिलेल्या किमती 7च्या पटीत नसल्या तर तुम्ही खालच्या वापरू शकता. प्रश्न क्रमांक 1 मधल्या सगळ्या प्राइसेस चेक करा, त्यातल्या काही अमाउंट या 7च्या टेबलमध्ये येतात का? कुठल्या येत नाहीत जगळे. पहिला दिला आहे त्याच्यात 10.5 आणि 8 आहे, हो की नाही. मग 7ने 10.5 ला डिवाइड केलं तर उत्तर 15 येतं. 15 7 5 आहे, हो ना. दुसरा प्रश्न घेतला तर त्याच्यात 7 आहे. तिसरा घेतला तर 4.2 आहे, म्हणजे 7 सख 42. चौथा घेतला तर 56 आहे, 7 8 56, हो की नाही. आता तुम्ही दुसरा प्रश्न चेक करा, तिसरा प्रश्न चेक करा, चौथा प्रश्न चेक करा. या सगळ्या प्रश्नांमधल्या प्राइसेस त्यांना आपण 7ने डिवाइड करू शकतो, हे लक्षात राहू द्याल. आणि म्हणून आपल्याला ऑलवेज जर 7ने डिवाइड करता येत असेल तर कुठली प्राइस घ्यायची आहे? 22/. मग आता 22/7 मल्टिप्लाइड बाय किती प्राइस दिली आहे रे त्यांनी? आरची प्राइस किती आहे? 10.5चा स्क्वेअर, बरोबर ना. मल्टिप्लाइड बाय हाईट किती आहे? हाईट आहे 8. म्हणजे मग हे कसं येईल रे? 22 म्हणजे हे येईल 22/7 मल्टिप्लाइड बाय 10.5 मल्टिप्लाइड बाय 10.5
मल्टिप्लाइड बाय 8. मग आता याला डिवाइड करावं लागेल. मग आता हे मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला, पहिला प्रश्न आहे म्हणून. 10.5 ला कितीने डिवाइड केलं? 7 ने. 7 एक 7, बाकी उरली 3, ठेवला पॉइंट, वरतून आणले 5, 7 5 35, बाकी उरली 0. म्हणजे याने याला डिवाइड केलं तर उत्तर किती आलं? 1 पॉइंट. मग मी नंतर काय सांगितलंय? पॉइंट राहू द्यायचा का विसरून जायचा? पॉइंट विसरून जायचा. मग आता 22 मल्टिप्लाइड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 10.5 मल्टिप्लाइड बाय पॉइंट विसरून जा, सरळ सरळ पॉइंट विसरून जायचा. मग आता 22 गुणिले 15, 15 दुने 30, चले 3, 15 दुने 30 आणि 3 33, मल्टिप्लाइड बाय 105. आता 105 घ्यावा लागेल ना, 5 आता 5ने 0, 15 5, चला 1 16, एककाचा 0 0 0 0, आता डबल 0, आता एकाने 0 3 3 0 5 6 4 3. आता कोणी मल्टिप्लाय करायचं बाकी अजून? 8 ने. 8 0 0, 8 45 0, चले 4, 8 सक 48 आणि 4 52, चले 5, 8 चौक 32 आणि 5 37, चले 3, 8 त्रिक 24, 24 आणि 3 27. आता किती पॉइंट बाकी आहेत? हा एक आणि हा एक, म्हणजे 2 घरानंतर पॉइंट टाकावा लागेल. म्हणजे याचं उत्तर किती? याचं उत्तर येईल 2772. बरोबर. लक्षात ठेवाल, जो व्हॉल्यूम असतो ना व्हॉल्यूम, तो ऑलवेज क्युबिक मध्ये लिहायचा, मराठीत घन मध्ये, आणि एरिया कायम कशात लिहायचा? स्क्वेअर मध्ये. म्हणून आपण याला हे देणार क्युबिक सेंटीमीटर. कन्सेप्ट लक्षात आली का पोरांनो? मला असं सांगाल, यातले जे सर्व प्रश्न आहेत त्याच्यातल्या कुठल्या किमती चेंज होतील? या करे येलो अक्षरातल्या. हा जो पहिला प्रश्न आहे ना सोनवणे, तो जर तू सोडवायला घेतला तर यातल्या कुठल्या प्राइसेस चेंज होतील? सगळ्या का त्या येलोवाल्या? फक्त येलोवाल्या. आणि बाकीच्या स्टेप्स कशा राहतील? सेम राहतील. कन्सेप्ट कळाली का? हो का नाही? 100% हो. ठीक आहे. कैवल्य 5 मिनिटं बरं का, मग येतो मी तुझ्याकडे. क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय पाल? हाऊ मच आयर्न इज निडेड टू मेक अ रॉड ऑफ लेंथ 90 सेंटीमीटर अँड डायमीटर 1.4 सेंटीमीटर. मराठीत सळई तयार करायची आहे. बांधकामांवरती सळया वापरतात. ती सळई याच प्रकाराची असते का रे? सिलेंड्रिकल शेप मध्ये, हो की नाही? आता त्यांनी काय सांगितलंय? सळईची लांबी म्हणजे त्याची हाईट ही किती घ्यायची? 90 सेंटीमीटर. त्याचा डायमीटर दिलाय. डायमीटर किती आहे? का रे आपल्याला सूत्रात डायमीटरचा वापर आहे का रेडियसचा वापर आहे? मग देअरफॉर रेडियस किती? रेडियस हे डायमीटरच्या किती असते? तेवढीच का अर्धी? मग 1.4 च्या अर्धे. आता गुरु, सळई तयार करण्यासाठी लोखंड किती लागेल? विचार करा लोखंडाचा. लोखंड किती लागेल? म्हणजे पूर्ण आतून ते भरलेलं असेल का बाहेर बाहेरच असतं? म्हणजे मग काय काढावं लागेल? एरिया का व्हॉल्यूम? व्हॉल्यूम. म्हणजे मग रिक्वायर्ड आयर्न, लागणारे लोखंड बरोबर त्याचं काय घ्यावं लागेल? व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं सूत्र काय? पाय आर स्क्वेअर एच. आर ची किंमत किती टाकायची? हाईट किती टाकायची? आणि शोधायचं. कन्सेप्ट कळाली का? प्रश्न क्रमांक 3 चेक करा. हाऊ मच वॉटर विल अ टँक होल्ड? टाकीत किती पाणी बसेल? इफ द इंटिरियर डायमीटर ऑफ द टँक इज 1.6 मीटर. डायमीटर 1.6 दिलाय, व्यास आहे 1.6, बरोबर ना? तर त्याची रेडियस किती असेल? त्रिज्या 1.6 च्या निम्मे 0.8. नंतर त्याची डेप्थ म्हटलंय. डेप्थ म्हणजे खोली. खोली म्हणजे टाकीची हाईटच का रे थोडक्यात? म्हणजे एच ची किंमत किती दिली? 0.7. आता मला असं सांगा, टाकीत किती पाणी बसेल? म्हणजे एरिया काढावा लागेल का व्हॉल्यूमच? व्हॉल्यूम काढायचं, बरोबर ना? आणि आहे ना, तुम्हाला चॅप्टर चालू होतं तिथे काही किमती दिलेल्या आहेत, त्या महत्वाच्या आहेत. मला वाटतं
कुठे दिलेल्या आहेत त्या किमती? चॅप्टर चालू होतं तिथे ऍक्टिव्हिटी 3 मध्ये, ऍक्टिव्हिटी नंबर 3 मध्ये दिलेलं आहे पाल. 1 लिटर बरोबर 1000 cc, 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. सापडलं का? मग त्याचा वापर करून टाकीत किती पाणी बसेल हे तुम्ही शोधू शकता. कन्सेप्ट कळाली आहे? 100% नक्की समजलाय प्रश्न? मला विचार करून सांगा, पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न सारखाच आहे का वेगळा आहे? सारखाच आहे. चौथा थोडा डिफरंट आहे, म्हणून त्याच्या स्टेप्स समजावून सांगतोय. चौथ्याच्या प्रश्न क्रमांक 4 काय विचारलंय चौथ्या प्रश्नात? म्हणजे मग हेच आत्ताच सूत्र. आता तुमच्या काय लक्षात आलं? व्हॉल्यूम शोधताना कुठल्या कुठल्या किमती माहिती पाहिजेत? रेडियस आणि हाईट. हाईट मग तिथे त्याची हाईट दिली आहे का मला सांगा? प्रश्न वाचा आणि मला सांगा, हाईट दिली आहे का? उंची? हो. किती आहे उंची? 25 सेंटीमीटर. रेडियस दिली आहे का? रेडियस. सरकमफरन्स दिलाय, मराठीत परिघ दिलेला आहे. मग आपण परिघाचं सूत्र वापरणार. परिघाचं सूत्र आहे 2πr. किती किंमत दिली आहे त्याची? मग 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r. सगळं उलट पालट होईल. 7 वरती गेले, 2 खालती आले, 22 खालती आले. 22 एक 22, 22 सक 32 असे. बे एक बे, बेत्रिक 6, 7 त्रिक. आता येईल का व्हॉल्यूम काढता? एक्सरसाइज लक्षात आला का नक्की? 100% हो. चला कंप्लीट करा.